सच आहे. मी अर्चना. तर भरपूर दिवस झाले व्हिडिओ आले नाही, तर भरपूर कामं होते, त्याच्यामुळे धावपळ होती, व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर पहा, आपण हरभरा करायचं चाललंय आज. पहा, आपण हरभरा 2 एकराचा हरभरा काढलेला आहे. तर पहा, आपल्या 2 एकरासाठी मशीन आले. तर पहा, मशीन आला आता शेतात. तर पहा, फौजी साहेबांना म्हणलं खालच्या म्हणजे तिकडं दुसरीकडं रान आहे एकरभर, तिथं बेडशीट ठेवले होते. ते फौजी साहेबांना म्हणलं घेऊन या. काल परवा गोळा केले, मग बेडशीट तिथंच ठेवले. तर पहा, मग म्हणलं आपण 2 एकराचा हरभरा करून घेऊ. आणि मग नंतर बाकीच्या राहिलेला आलेला आहे शेतात, म्हणजे मशीन आले आणि इकडं थोडा राहिलाय तो आणायला जाते. आमच्या दोघांची बात चालली होती, म्हणजे कसं उभा असला ना हरभरा, म्हणजे शेतात तसा आहे, तसा उभा असला ना ते लवकर वाळतो. आणि आपण काढून ठेवला ना आणि असा म्हणजे जाग्यावर काढून ठेवला आणि त्याला फेटा घालून ठेवला ना, तर असा म्हणजे वाळत नाही, असं आमचं दोघांचं चाललं होतं. आणि जाग्यावर असल्यावर लवकर वाळतो, पण काढून ठेवलं बिलकुलही वाळत नाही. तर पायी तर 2-3 राहिले होते थोडे उचलायचे ओझे, आणि तरी त्यातली त्यात 2-3 नेले आणि परत 2-3 खाली शिल्लक तसेच राहिले. म्हणलं मागून हाय आपण हरभरा ते झाल्याच्या नंतर मग आपण तिकडं नेऊ गठोडे, आणि मग तिकडं करू. तर पा मग हा असे नेऊन टाकले 2-3 गठोडे. आणि भावाला यायला पण टाईम लागत होता, म्हणून मशीन उभंच होतं. तर पहा, त्यांना म्हणलं थांबा, भाऊ येतोय. तर पहा, भुसकाट भावाला द्यायचं आहे, म्हणजे जे हरभऱ्याचं भूस निघतं ना, ते भावाला द्यायचं. तर भावाला पण भरपूर गाय आहे आणि भाऊ मला दूध देत आहे, म्हणून म्हणलं चला भाऊ घेऊन जाईन, भाऊ येईन. मग भावाचं पिकअप यायचं होतं, मग पिकअपच डायरेक्ट भोंग्याला लावायचं होतं, असं माझं डोकं होतं. फौजी साहेबांना म्हणलं आपल्याला परत गोळा करून द्यावा लागेल, त्याला पण कष्ट होईल, मग आपण असं करू, भोंग्यालाच लावू पिकअप. म्हणून भावाला येण्यासाठी आम्ही थांबलो होतो. तर पा त्यानंतर मी सांगत होते. तर पा आणि हरभऱ्यानी पण इतका पोशाख खराब होतो ना, पा 2-3 दिवसातच हरभऱ्यानी सगळे हातपायीन ते काळे होऊन जातात. माझं जर्किंग होतं ते अंगातलं दररोजचं वापरते, ते पण इतकं काळं झालं होतं. तर पा असं माझं चाललं होतं. त्यानंतर थोडी मेथी होती, तर आम्ही मेथी काढली होती, तिचं बी पण करायचं होतं, पण मला ती काय आपली हरभऱ्यात जायची नाही, सॉरी म्हणजे मसनीत काय जायची नाही. हरभरा झाल्याच्या नंतर ते लई बारीक बारीक दाणे असतात, ती काय लई लई नव्हती, थोडीच होती. नंतर मी कुटली तिला आणि ती 2 किलोच्या जाग्यावर म्हणजे 2 किलो पेरली होती, 2 किलोच्या जाग्यावर 8 किलो मेथी झाली. तर पहा, आता आलंय भावाचं पिकअप आल्याच्या नंतर त्यांनी आल्याच्या नंतर मग साडी बिडी बांधली, पिकअप लावलं. तर पहा, आता ते पिकअप अगोदर लावून घेत आहे.
तर पाहते आल्याच्या नंतर पिकअपला वरून हुडू नव्हतं, मग त्यासाठी ते साड्या बांधित होत्या म्हणजे बाहेर उडून जावं नाही म्हणून. तर इथं हवा पण नव्हती, मस्त उंचावरती मस्त लागलं होतं सपाटीला, म्हणून इथं जमलं. तर मग इथं लावलं, बरेचपैकी पिकअपमध्ये भरलं होतं. त्यानंतर मोठा तळवट होता, तळवट मोकळा झाला, ते वरून उडून जायचं, वरून कागद नव्हता ना, मग ते वरून उडून जायचं. मग आम्ही नंतर पिकअपला वरून पण साडीच्या तळवटनी नंतर बांधून घेतलं. तर आता पिकअप लावले. आता नंतर मग मशीन चालू होईल. तर आणि मशीनचा पण थोडा काहीतरी फॉल्ट झाला होता, मग ते पण तिथं आल्या पाहत होते थोडासा. मग फौजी साहेब थोडे जवळ गेले, त्यांना म्हणलं तुम्ही बाजूला व्हा, म्हणजे ते जवळ गेल्या मसनीला असं, म्हणजे मला भीती वाटत ती मसनीपाशी कोणी गेलं ना, तर मग त्यांना म्हणलं बाजूला सारखा थोडं मागवा. तर आता मशीन झालेली चालू. आणि पिकअपच्या ते साड्यांना भरपूर हवा लागत होती, काय माहिती टिकत का नाही असं आम्हाला अगोदर काळजी लागली. पण त्यानंतर त्याच्यात इतकी हवा, मशीन इतकी हवा त्या पिकअपमध्ये जात होती. तर मग ते पिकअपला मग नंतर त्याला म्हणलं वरून उडून जात आहे, म्हणून आम्ही वरून पण नंतर साडी बांधली. तर आता मशीन चालू झाले आणि त्यांचं टाकायचं काम चालू झालेलं आहे. तर हे मशीनवाल्याचा मुलगा आहे आणि ते अगोदर मशीनवाले होते. मग फौजी साहेब असले ना, मला लय कष्ट करायला लागत नाही, फौजी साहेब मदत करू लागतात. तर मग फौजी साहेब महिनाभर आल्यावर लय आराम, म्हणजे मला आराम होतो, फौजी साहेबाला भरपूर कष्ट होतं. तर असा आपला हरभरा आता करायला चालू झाला आहे. आणि गोणी धरायला मी एकटीच होते, म्हणजे बादल्या नव्हत्या धरल्या, गोणीच लावली होती. डायरेक्ट अर्धी गोणी झाली का गोणी काढून घ्यायची आणि परत दुसरी अर्धी गोणी त्यात लावायची, असं माझं चाललं होतं. तर मग बादली न लावता मग मी गोण्याच लावल्या होत्या, म्हणजे धरायला कोणी नव्हतं. प्रत्येक वेळेस बादलीला उचलायचं आणि गोणीत नेऊन टाकायचं, म्हणजे भरपूर कष्ट व्हायचं. मग त्यामुळं मी डायरेक्ट गोणीच लावून दिली तिथं मसनीच्या तिथं. मग आपल्या अशा 2 एकरामध्ये अक्षरशी फक्त 5 पोती झाली. काही परवडला नाही. पण परवडला नाही असं नाही, की कसं आहे माहिती का, मी त्याला खुरापणी पण नव्हती केली आणि त्याला लय भरपूर पाणी पण नाही, त्याच्यामुळं थोडं जास्तच तोटा झाला. पण चला जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे, नशिबात जेवढं भेटणार आहे तेवढंच भेटणार आहे. तर 2 एकरामध्ये एवढे 5च गोण्या झाल्या आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 एकरामध्ये एवढ्याशा गोण्या झाल्यात. हरभरा झालाय बऱ्यापैकी, पण थोडा एक पाण्याचा आचका पडलेला आहे. मधी म्हणजे 2 एकर खाली आहे, हे 2 एकर वरती आहे आणि 2 एकर तिकडं खाली आहे ना, त्या 2 एकराचं थोडं लक्ष देणं चालू होतं. त्याच्यात पपई लागवड केलेली होती, मग ती पपई बऱ्यापैकी चांगली होती. त्यामुळे म्हणलं आपण तिकडं पपईकडं लक्ष दिलं. ते पपई खुरपणे, पाणी देणे असंच चालू होतं. त्याच्यामुळे इकडं काही मला येणं झालं नाही भरपूर प्रमाणात, म्हणजे याचं लक्षच नाही झालं. त्यामुळं झालं त्याला जाऊ द्या. त्यानंतर मशीन गेलं आम्ही, मग हे भूस भरायचं चालू होतं. तर तेवढं पिकअपमध्ये भूस अगोदर भरलं होतं आणि त्यानंतर आम्ही फाळकं लावल्याच्या नंतर मग असं भरत होतो. मग त्या गोण्या पण आपल्याला पिकअप आले म्हणल्या, परत भाड्याची गाडी करायची बाहेरून, त्याच्यामुळं आम्ही सगळं भुसावरतीच परत अर्ध्या गोण्या भरून घेऊन निघालो घरी. तर मग अशी गाडी चालली होती, पिकअप पुढं चाललो आम्ही, फौजी साहेबांना आम्ही पिकअपच्या पाठीमागं चाललो. म्हणलं गोणी पडन का काय. त्यानंतर घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आणि मग इथं आपलं घरी हरभरा खाली करायचं चालू झालं. आणि वरच्या एकराच्या 5 पोती झालेली हरभरा आपण घरी आणून टाकला. तर मग फौजी साहेब खाली घेत होते. मी म्हणलं मी मदत करू लागते. तर भाऊ म्हणला नको, तुला नाही जमणार, तू नको मदत करू, तू बाजूला हो. फौजी साहेब म्हणले तुला जीव नाही राहिलेला, आता तू पण बाजूला हो, तुला नाही जमणार. तर मग मी वर चढले, तर मला उतरून दिलं खाली आणि फौजी साहेबांनी सगळ्या गोण्या खाली घेतल्या. त्यानंतर मग भावाला ज्यूस केला आणि त्याला पण उशीर झाला होता घरी जाण्यासाठी. तर त्याला म्हणजे घाई मी ज्यूस करून दिला. आपल्या आता 5 पोत्याची म्हणजे 5 पोते झाले. एक गोणी म्हणजे कसं, एक गोणी 1 पोत्याची धरली आम्ही अंदाजे. आणि मग इथं 5 पोत्याच्या एवढ्या गोण्या घरी आणून आपल्या आल्या. म्हणजे सगळीच कामं झाले. तर फौजी साहेब म्हणले तू घरात जाऊन त्याला ज्यूस कर, भरपूर ऊन लागत होते, म्हणजे लय उन्हाळा होता, उन्हाळा चालू झालेला आहे, म्हणजे ऊन लागलं. मग त्याला मी ज्यूस करून दिला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शिरूरला.
तेवढं हरभरा करून आम्हाला जायचं होतं शिरूरला. मग पहा माझं आमचं आंघोळ बिंगोळ केली नंतर दुपारच्या पारी, म्हणजे सगळं अंगावर फुपाटा उडाला होता आणि हरभऱ्याची पण आंबा असती. मग त्यामुळं आंघोळ केली ना आता आम्ही चाललो आहे शिरूरला बाजारला. तर चला पहा सकाळची धावपळ करून म्हणजे हरभरा बिरभरा करून आम्ही परत चाललो आहे शिरूरला. तर पहा आणि त्यानंतर मी शॅम्पल पण घेतलेला होता. शॅम्पल पहा म्हणजे हरभऱ्याचा शॅम्पल नेऊ आपण कसा जातोय कसा नाही म्हणून. मग पहा फौजी साहेबांनी सगळ्या गोण्या इथं व्यवस्थित लावल्या व्यवस्थित आणून, आणि एक दिवस मग त्यांना परत एकत्र करून शिवून घ्यायचं आहे. तर पहा तेवढं मी घेतलं आहे शॅम्पलला, कसा जातोय कसा नाही विचारू येऊ आणि मग आपण घेऊन जाऊ असं आमचं असतं. माल झाल्याच्या नंतर आपण सगळा माल लगेच घेऊन नाही जायचा, आपण शॅम्पल घेऊन जायचा आणि 2-3 दुकानांमध्ये नेऊन दाखवायचा. तर पहा तिथून आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे मला पोरांना गोलगप्पे खायचे होते आणि फौजी साहेबांच्या हाताचे गोलगप्पे इतके भारी लागतात, म्हणजे चिंच पाणी इतके भारी बनवतात ना गोलगप्प्याला चवच येते. तर मग फौजी साहेबांनी मला चिंच पाणी शेवट करते. तर चला असंच आहे, बाय बाय.